तर जय शिवराय, दंडोत प्रणाम. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये निघालो होतो देवदर्शनासाठी. जाता जाता पत्याच्या घरी काका काकूंची भेट घेऊन घेतली. विचार तर केला होता गाडीत पूर्ण राडा घालू, पण यांना तर अंताक्षरी सुरू करून दिली. सकाळी सकाळी नाशिक पोहोचलो आणि फ्रेश वगैरे होऊन ब्रह्मगिरीची चढाई सुरू केली. रस्त्यात कालूभाऊ भेटले. कालूभाऊला म्हटलं काय म्हणता हो कालूभाऊ? तर कालूभाऊ म्हणे चालला म्हणे इथून लवकर, दिसू नको म्हणे इथं. मग निघालो बा चुपचाप. थोड्या समोर जाऊन माहित पडलं की कालूभाऊ तो माझ्यापेक्षा बी फेमस आहे. जाऊ द्या, एक दिवस आपण पण फेमस होऊ. आणि ब्रह्मगिरी चढते वेळी काळी सोबत ठेवा, नाही तर तुमच्या सोबत पण असं होऊ शकते. बेकार माकडा इच्छे चावाले बी पुढे मागा नाही. वर तर पहाड चढते वेळी तुम्हाला रस्त्यात लहान मोठे गुंफा लागन आणि महाद्वार पण लागन, जे त्या टाइमला पहाड कोरून बनवलेला आहे. आणि इथून पूर्ण पायऱ्या 70 ते 80 डिग्रीच्या अँगल मध्ये आहे, जे वरतं जाईपर्यंत पूर्ण वाट लावून टाकते. 60% चढलो भाई. आता तो पहाड, त्या पहाडाच्या तो पहाड आहे, त्या पहाडाच्या बॅक साईड ना चक्रधर स्वामीचं मंदिर. बाकी पोट्टे यायचे. आता थांबतो आम्ही इथे थोडा वेळ. कसं वाटत राहिला? एक नंबर तुम्हाला आनंद. दंड अमरावती काका भाई. इकडे तिकडे गेल्यापेक्षा मी तर म्हणतो स्थान दर्शनाला जाते. एक म्हणजे स्थान दर्शन पण होऊन जाते, दुसरं म्हणजे ऍडव्हेंचर पण होऊन जाते. एक तीरचे दोन निशाण. फायनली पोहोचलो आम्ही मंदिरावर. आता दर्शन वगैरे करतो, वेळा अवसर करतो. त्याच्या पहिले तुम्हाला अंदरून मंदिर दाखवतो. त्यानंतर देवाला विडा अवसर केला, उपार दाखवला आणि बाहेर आलो. त्यांची वेगळीच मस्ती चालू भाई. इनसे वो नारियल खोला भी नहीं जा रहा, फिर भी लगे भाई, मतलब कुछ हो ना हो कोशिश. तिकडे त्या तिघांची मस्ती चालू आहे. इकडे हे दोघं एकमेकाला खुन्नस मध्ये आय कॉन्टॅक्ट देऊ राहिले. तर हे सुंदर असं ब्रह्मगिरीच्या पर्वतावर आपल्या स्वामींचं मंदिर आहे. आणि कोण कोण या स्थानावर दर्शनासाठी आलेलं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. खूप वेळची जाम भूक लागली होती, म्हणून पहाड उतरते वेळी चटणी मीठ लावून जामही लपेटून टाकले. आणि हे कोण कोण खाल्लाय कमेंट मध्ये सांगा. आणि लवकरच पार्ट 2 पण येणार आहे, तर त्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या.